जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्याला आपण ओवी क्रमांक 282 इथपर्यंत येऊन थांबलो होतो. 276 या ओवीचा आपला अर्धा विचार करून झाला होता. अर्थ आपण त्याचा बघितला होता. परमपूज्य खंदारकर महाराजांचं जे ज्ञानेश्वरी भावदर्शन आहे त्यातला अर्धा तो आपला अभ्यास करून झाला आणि त्याच्यानंतर 277, 78, 79, 80, 81, 82 अशा ओव्यांचा आपण अभ्यास केला होता. थोडक्यात उजळणी आपल्याला पुढच्या विषयात छान प्रवेश होईल. अनाहत नादाचा विचार आपण मागच्या वेळेला त्या अनाहत नादाचा अभ्यास करताना विचार करताना एकंदरीतच नादाची उत्पत्ती कशी होते आपल्या शरीरामध्ये, ज्याला भाषाशास्त्र असं आपण त्याला भाषेची व्युत्पत्ती म्हणूया. आपली भाषा आपण जे बोलतो हे ती भाषा ज्या वर्णांपासून तयार झालेली आहे ते सगळे वर्ण याची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म पातळीवरती कशी होते याचा विचार अभ्यासातून केला. मूलाधार चक्रापासून तर आपण मागच्याला ज्या तुम्हाला आकृत्या सगळ्या दाखवल्या होत्या त्या अनाहत चक्रानंतर पुढे स्वादिष्ठान चक्रापर्यंत वैखरी, परापश्यंती, मध्यम आणि वैखरी 4 वाणींचा जो एक प्रवास आहे तो आपण मागच्या वेळेला बघितला होता. आणि अनाहत नादाचा मुख्यतः आपण जास्त विचार केला होता कारण आपला जो कुंडलिनी शक्तीचं जे विवेचन माऊलींनी या अध्यायामध्ये केलेलं आहे ते आपण बघतो आहोत. पुन्हा रोज आपण ती प्रस्तावना करतोच आहे, तरी सुद्धा आजही त्याचा उल्लेख करतो की याचा अधिकारी जो सांगितलेला आहे तो हठयोगी आहे आणि आपल्यापैकी कोणीही हठयोगी नाही, कदाचित बनण्याची शक्यता नाही भविष्यात सुद्धा. त्यामुळे असं जरी असलं तरी आपल्या समोर आता हा विषय आहे अभ्यासाला, त्यामुळे आपण एक काय म्हणूया त्याला परोक्ष पातळीवरती, शाब्दिक पातळीवरती का होईना आपण या ओव्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आहत नाद ज्याला म्हणतात, आहत या शब्दामध्येच खरं तो अर्थ अनस्यूत आहे की दोन वस्तू, दोन गोष्टी एकमेकांवर आदळून जो नाद निर्माण होतो त्याला आहत नाद असं म्हणतात. आणि आपलं श्रोतृ नावाचं जे इंद्रिय आहे, श्रोत्रेंद्रिय पण त्याला म्हणतात, कान मराठीमध्ये, ते इंद्रिय जे आहे ते आहत नाद स्वीकारण्यासाठी बनवलेलं ते इंद्रिय. सगळ्यात महत्वाचं. पण काही नाद असे जे असतात, आपण आता अगदी आजच्या विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीज ज्याला म्हणूया आपण, तेवढं ऐकण्यासाठीच हे इंद्रिय बनवलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आणि त्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेले आवाज आपल्या कान नावाच्या इंद्रियाला ऐकू येत नाही. हा अनुभवाचा विषय आहे. कुत्र्यांना जे ऐकू येतं ते आपल्याला ऐकू येत नाही उदाहरणार्थ. त्यामुळे समजायला फार काही कठीण नाही आहे की आहत नाद म्हणजे आपल्या थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्या या इंद्रियांची क्षमता, कान नावाचं जे आपलं इंद्रिय आहे त्याची क्षमता मर्यादित आहे. एका मर्यादेमधलेच आवाज त्याला ऐकू येतात. आणि हे जे आवाज ऐकू येतात त्याचं जे मागच्या वेळेस आपण जी ओवी बघितली होती 278 क्रमांकाची, त्याचं बरंच वर्गीकरण आपण बघितलं. आता आपल्याला पुन्हा उजळणीचा भाग म्हणून ते सगळं बघायचं नाहीये, पण तो एक शास्त्रीय विवेचनाचा भाग आपल्या पुढे येऊन गेला की त्याचे 2 प्रकार आपल्यासमोर मांडण्यात आले होते. एक आभ्यंतर आणि दुसरं आभ्यंतर प्रयत्न असं त्याला म्हटलं, आणि दुसरा बाह्य. आभ्यंतर याचा अर्थ आतला किंवा आधीचा असा अर्थ आपण मागच्याला पाहिला होता.
की आपल्या मुखातून विविध ठिकाणी जीभ नावाचं जे इंद्रिय आहे ते ज्या ज्या ठिकाणी आदळतं, आपटतं, त्याच्यातनं जे म्हणजे हा जो एक आधीचा प्रयत्न आहे, वैखरी वाणीनी शब्दाचा उच्चार, वाणीचा उच्चार, त्या वर्णाचा उच्चार होण्याच्या आधीच्या प्रयत्नाचे भाग, त्याचं केलेलं वर्गीकरण, याचे सगळे प्रकार आपण स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, विवृत, संवृत, हे सगळ्या प्रकाराचा आपण अभ्यास केला. आणि वैखरी वाणीतून तो नाद निघाल्यानंतर त्याचे पण काही भाग आपण पाहिले होते. अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित, त्याच्याही आधी प्रयत्न, विवार, संवार, अघोष वगैरे. नावांचा फक्त उल्लेख केला. पण पुन्हा मुद्दा हा आहे की आपल्या या कानाला, श्रोत्रेंद्रियाला हे जे आवाज आहेत हे आहत नादच फक्त कळतात. आणि अनाहत नादाचा आपण जो अभ्यास केला तो, हे जे अनाहत या चक्रामध्ये, तिथे येऊन तो नाद तिथे थांबतोय मोठा म्हणूया, कारण तो वैखरीपर्यंत पोहोचतच नाही. वैखरी फक्त श्रोत्रगम्य असते. पण आता गंमत अशी आहे की हा जो नाद आहे, कुठलाही नाद म्हणूया, तो निर्माण होण्यासाठी कशाची गरज असते? पोकळीची गरज असते. त्याला अवकाश असं म्हणतात. अवकाश म्हणजे पोकळी. आणि पोकळी हा ज्याचा धर्म आहे, त्या पंचमहाभूताला आकाश असं म्हणतात. आता मला वाटलं चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह लगेच दिसलं, अवकाश, आकाश. आता थोडंसं पुन्हा त्रास आता होणार आहे. आपल्यासमोर विषय आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास करणं भाग आहे, त्याला सामोरं जाणं भाग आहे. छान आहे विषय आणि खरं खूप आपल्यासारख्यांसाठी तर फार सुंदर आहे, कारण हळूहळू याच्यातनं साधनेच्या मार्गातून नामस्मरण करताना, ध्यान करताना काय होणं अपेक्षित आहे, काय होणार आहे, काय होणार नाही, याही गोष्टींचा अंदाज येतो. पुन्हा एकदा, नाद निर्माण होण्यासाठी पोकळीची आवश्यकता असते. पोकळीला अवकाश असा शब्द आहे. आणि पोकळी किंवा अवकाश हा ज्याचा गुण आहे त्याला आकाश असं म्हणतात. हे जे पहिलं महाभूत, ज्याला शुद्ध मराठीमध्ये स्पेस असं म्हणतात. स्पेस अँड टाइम आपण ऐकलं सर. स्पेस वगैरे म्हटलं की जरा छान काहीतरी सांगतात असं वाटतं. हे बाकी सगळं असं वाटतं की कुठल्या भाषेत बोलतायत. असो, रामकृष्ण हरी. पोकळी असं म्हणतात. तर ह्या पोकळीमध्ये हा आहतनाद निर्माण होतो. आहतनाद आपण पुन्हा एकदा विचार केला, आहत याचा अर्थ काय होतो? दोन गोष्टी एकमेकांवर आपटून जेव्हा तो नाद निर्माण होतो, जो आपल्या साध्या कानाला ऐकू येतो, तो का निर्माण होतो, तो का ऐकू येतो? तर इथे पोकळी आहे. आपण सगळेजण कशामध्ये बसलेलो आहोत? पोकळीमध्ये बसलेलो आहोत. आकाश नावाचं महाभूत आहे. आता अनाहत नादाचा जर आपण विचार केला तर कुठल्याही नादासाठी पोकळी ही आवश्यकच असते. आपला मुद्दा तो सुरू आहे. कुठल्याही नादासाठी पोकळी ही आवश्यक असते. मग आता ही पोकळी कोणती? कारण हा आवाज जो आहे, आपण आता बोललो, हा कानाने तर ऐकू येत नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. आपण आत्ताच आपलं दत्त जयंती सप्ताहामध्ये आपण हरिपाठावरती प्रवचनं ठेवली होती विविध आचार्यांची. त्याच्यामध्ये माऊली काय म्हणते? गगनाहुनी वाढ नाम आहे म्हटलेलं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. इथे गगन याचा अर्थ आकाश. आणि नाम म्हणजे गगनाहून वाढ, म्हणजे गगनाहूनही नाम जे आहे भगवंताचं ते त्याच्याहून मोठं आहे, त्याच्याहून व्यापक आहे. आणि नाम आणि नामी याचा सदैव अभेद असतो. त्यामुळे नाम याचा अर्थ, नामाचा जो नामी म्हणजे ब्रह्म, ब्रह्मरूप राम जो आहे, ब्रह्मरूप कृष्ण जे आहे, ब्रह्मरूप दत्त जे आहे, ते या आकाशाहूनही व्यापक आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या आकाशामध्ये ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, समजा आता आपल्या आजूबाजूला सगळ्या तुम्ही मला दिसत आहात, किंवा अनेक वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत. थोडं आपण अजून पुढे जाऊ. आपण आपल्या ज्या गावात राहतो त्या गावाचा विचार करू, ज्या देशात राहतो त्याचा विचार करू. अजून थोडं पुढे जाऊ, पृथ्वीचा विचार करू. त्याच्याही पुढे जाऊ, आपल्या सूर्यमालेचा म्हणजे सोलर सिस्टीमचा विचार केला, ते सगळे मोठमोठाले ग्रह आहेत, तारे आहेत. त्याच्याही पुढे गेलो, आपली आकाशगंगा आहे, मिल्की वे. आता त्याच्याही पुढे गेलो, या आकाशगंगेत किती पहा, कल्पना करा, कोट्यवधी तारे आहेत. आपल्या सूर्यापेक्षा कितीतरी पट मोठे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे तारे आणि कितीतरी ग्रह, अगणित ज्याला म्हणता येईल आता. कारण अशा अनेक आकाशगंगा आहेत. म्हणजे आपण
आपली जी कल्पना आहे ती व्यापक जर आपण करत गेलो तर त्याला आज विज्ञानाची भाषा वापरून घेतो, त्याला नोन युनिव्हर्स असते म्हणतात. नोन युनिव्हर्स म्हणजे काय? त्या शब्दातच आहे की देअर माइट बी मोर दॅट वी डू नॉट नो, सो दे आर ऍक्सेप्टिंग दॅट फॅक्ट. त्याला ते नोन युनिव्हर्स म्हणतात, ज्याच्यामध्ये बिलियन्स ऑफ अशा आकाशगंगा ज्याला म्हणतात, बिलियन्स नाही ट्रिलियन्स. आपण त्याला साध्या भाषेत ब्रह्मांड असं म्हणू. कल्पना करा, पण हे ब्रह्मांड सुद्धा ज्याच्यात मावतं. कारण एखादी गोष्ट आपण काय पाहतोय विषय, एखादी गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी, टू बी इन एक्झिस्टन्स, त्याला काय लागते? जागा लागते, पोकळी लागते. बरोबर आहे? आता एवढं मोठं ब्रह्मांड मावणे एवढी मोठी पोकळी आहे, म्हणजे हे आकाश पंचमहाभूत. हे मी कशासाठी सांगितलं? नुसतं गगनावनी वाढ नाम आहे हे आपण 1000 वेळा नाही 1,00,000 वेळा भुकलं असेल कदाचित, पण असा कधी विचारच आपण करत नाही की वाढ म्हणजे किती वाढ, किती मोठं, किती व्यापक, की ब्रह्मांड ज्याची आपण आज मानवी पातळीवर कल्पना करू शकत नाही, ते इतकं प्रचंड मोठं आहे. पण ते सुद्धा ज्याच्यात मावतं, म्हणजे मावायला हवं, कारण पोकळी म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे जागा, स्पेस, सारखे सारखे आपण वेगवेगळे शब्द त्याला वापरतो आहोत. इतकं मोठं हे पंचमहाभूत आहे. कोणतं? पहिलं महाभूत, ज्याला आकाश असं म्हणतात. आणि त्याच्याहून ब्रह्म मोठा आहे. त्याला अनेक आता श्रुती प्रमाण आपण देत बसत नाही मी, दशांगुळे उरला वगैरे सगळं वर्णन आहे, किंवा पुरुष सूक्तामध्ये त्याचं वर्णन आहे की त्याचा एकच पाद हे सगळं, त्याचे उरलेले 3 पाद अजून आहे, किंवा एकांशेन स्थिते जगत आहे. अनेक त्याला प्रमाण आहेत. मुद्दा हा आहे की त्याच्याहूनही हे मोठं आहे. आता प्रश्न असा आहे की मग आता ते जर आहे सत, ते सद्घन चिद्घन आनंद घन, त्याचं नेहमी स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण आपण बऱ्याच वेळा अभ्यास केलेला आहे. ते जर आहे, मग ते जर आहे तर मग ते असण्यासाठी ते मावेल अशी जागा असायला नको का? पुढचा तर्कशुद्ध प्रश्न आहे. ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत बाकीच्या, ज्या आपल्याला इंद्रिय गम्य आहेत, त्या डोळ्याने दिसतात, कानाने ऐकू येतात वगैरे वगैरे, ह्या अस्तित्वात राहण्यासाठी, अस्तित्वात त्या असण्यासाठी जर त्याला जागा लागते, त्याला अवकाश लागतं, आणि हे अवकाश सगळ्यापेक्षा मोठा आहे म्हणून हे सगळ्याला सामावून घेऊ शकलं आपल्यामध्ये, स्वाभाविक आहे. राईट? जे ज्याला सामावून घेतं ते त्याच्यापेक्षा मोठं असलं पाहिजे, जे सामावून घेतलं जातं त्याच्यापेक्षा सामावून घेणारं मोठं असलं पाहिजे. मग आता जर ब्रह्म सामावून घ्यायचं आहे तर ते आकाश किती मोठं असलं पाहिजे, कल्पना करा. आणि त्याही पेक्षा ते आकाश जर ब्रह्माहून मोठं झालं तर ब्रह्म लहान झालं, आणि ब्रह्म लहान झालं हे श्रुतीच्या विरोधी वाक्य झालं. कारण जे कशाहूनही लहान नाही त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म व्यापनोती ती विष्णू, विष्णू शब्दाची जशी व्युत्पत्ती, तशी ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती साधारण तशीच आहे. जे अत्यंत सूक्ष्म म्हणजे अत्यंत व्यापक आहे, म्हणजे कशापेक्षाही लहान नाही, त्याला म्हणायचं ब्रह्म. मग आता ब्रह्म सामावून घेऊ शकेल असं आकाश आणायचं कुठून? त्याचं उत्तर असं दिलेलं आहे शास्त्रांनी की ते स्वतः चित रूपाने राहतं. फार आता विवरणात जात नाही, पण हे सगळं का सांगतोय त्याचे उत्तर देणार आहे. अजून उजळणी सुरू आहे, मला भान आहे, पण मागच्या एक विषय मी अर्धवट सोडला होता, तो मी पूर्ण करतोय. तर ते दुसऱ्या भाषेमध्ये शास्त्राच्या आपल्याच महिम्यामध्ये ते स्थित असतं. म्हणजे कसं की त्याला सामावून घेण्यासाठी त्याच्या एवढं मोठं किंवा त्याच्यापेक्षा मोठं किंवा त्याच्या इतकं मोठं काहीतरी असलं पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा मोठं हे काही संभवतच नाही, आणि त्याचे श्रुती विरोधी वाक्य होईल. सगळ्यात मोठं काय? ब्रह्म. त्यामुळे त्याला सामावून घेणं एवढं जे त्याला आता आकाश शब्द वापरायचा झाला तर त्याला चिदाकाश असा शब्द आहे. त्याच्यामध्ये चित आकाश म्हणजे तेच त्याच्या एवढंच मोठं, ते स्वतःच्याच महिम्यामध्ये स्थित असलेलं असं त्याला म्हणायचं चिदाकाश. स्वमहिम्यामध्ये तो स्थित असतो, त्याला चिदाकाश म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि हे चिदाकाश, आता पुढचा प्रश्न आला, पण हे अनुभवाला यायचं कसं? हे जे चिदाकाशाचं वर्णन आहे, चितचं वर्णन आहे, ब्रह्माचं वर्णन आहे, हे तत्व आपल्या अनुभवाच्या टप्प्यात येणार कसं? तर हे चिदाकाश
आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये अनुभवाला येऊ शकतं, येतं. आणि हे जे अंतःकरण आहे, ज्याला आपलं अंतःकरण म्हणजे करण म्हणजे इंद्रिय, आपल्याला माहिती आहे म्हणजे साधन, पण आतलं साधन ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे त्याचे 4 पदर आहेत त्या अंतःकरणाचे. त्याचं जे गोलक आहे त्याला हृदय असं म्हणतात. मागच्याला आपण हृदयाचा विचार केला होता. हृदय म्हणजे जे बायोलॉजिकली स्पीकिंग जे बंद पडतं ते हृदय नव्हे. परमार्थामध्ये हृदय शब्द आला की नेहमी सावध राहायचं आपल्याला. आपण ज्याला हृदय समजतो जे डाव्या बाजूला असतं ते हृदय नव्हे. हृदय याचा अर्थ अंतःकरण जे संपूर्ण शरीरभर व्याप्त आहे. म्हणून ते जे चिदाभास सुद्धा संपूर्ण शरीरभर व्याप्त आहे, कारण त्याच्यात फाकलेला ज्ञानाचा प्रकाश म्हणजे चिदाभास वगैरे वगैरे. तो विषय सोडून देऊ आपण. पण या अंतःकरणाच्या गोलकाला हृदय असं म्हणतात. आणि ही जी चित वस्तू आहे ज्याला ब्रह्म म्हणतो आपण, मावणं याचा अर्थ कळणं असा होतो बरं का. कळणं कशासाठी? त्याची जाणीव व्हायला हवी, त्याचा अनुभव यायला हवा. आणि या दृष्टीने त्याला चिदाकाश म्हणजे चित आकाश असं म्हटलेलं आहे. म्हणून तिथे सत आणि आनंदाचा उल्लेख नाही आहे. पण जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. त्याचा अतिशय सुंदर दृष्टांत परमपूज्य मंदाते देतात. हे सगळं ज्ञान परमपूज्य मंदातेंकडूनच ग्रहण केलेलं आहे. कारण असली व्युत्पत्ती आणि असं स्पष्टीकरण कुठल्याही ग्रंथात तुम्हाला मिळणार नाही. मंदातेंचा अतिशय छान दृष्टांत आहे की समजा आपण साखर आणली. आता इथलं उदाहरण घेऊ, कॉस्कोतून आणली. कॉस्कोतून याच्यासाठी कारण ती किलोनीच मिळते. म्हणून समजा आपण भारतात साखरेचं पोतं आणलं आणि आपल्या घरातल्या चहा साखरेच्या डब्यामध्ये साखर ओतली. साखर मावते का त्याच्यामध्ये? तो डबा एवढूसा असतो. म्हणजे अजून कितीतरी साखर त्या पोत्यामध्ये शिल्लक आहे. आपण काय म्हणतो साखर. मग आता समजा मी तुम्हाला ज्याला साखर त्या डब्यात आहे का? त्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे विचार केला तर. कारण डब्यात साखर आहे, पण त्या डब्यातली साखर म्हणजे साखर नव्हे, कारण आपल्याकडे अजून पोतभर साखर आहे घरामध्ये. तसा तो हे जे दृश्य आपण ज्याला आकाश म्हणतो आहे, ज्याला अवकाश सुरुवातीला मी बोललो, त्याच्यात तर तो व्याप्त आहेच, पण तो याच्यात मावत नाही. त्या साखरेसारखा दृष्टांत आहे. दृष्टांत नेहमी एकदेशी असतो, सोडून द्यायचा असतो. तेवढ्यापुरती फक्त त्याचा तेवढा आयाम आपल्याला घ्यायचा आहे. पण हा जेव्हा अनुभवाला आपल्या येतो, तेव्हा तो आपल्या हृदयामध्ये येतो. त्याच्या हृदय हे जे गोलक आहे अंतःकरणाचं, त्या चित्तवस्तूचा साक्षात्कार जिथे होऊ शकेल ते हे हृदय, आणि त्याला हृदयाकाश असं म्हणतात. आता आली गाडी आपल्या ग्रंथाकडे. हृदयाकाश समजून घेण्यासाठी ही थोडीशी मांडणी केली. का? कारण अनाहत नाद हृदयाकाशामध्ये निर्माण होतो. त्यामुळे आपण साध्या भाषेमध्ये अतिंद्रिय नाद त्याला म्हणूया. कारण आपल्या या स्थूल इंद्रियांनी ती ऐकण्याची क्षमता आपल्या स्थूल इंद्रियांमध्ये नाही. त्यामुळे ज्यांनी आपली इंद्रिय सूक्ष्म करत नेलेली आहे त्या योग्याला फक्त अनाहत नाद ऐकू येतो. हा विचार आपण मागच्याला केला होता. आणि हे ते हृदयाकाश म्हणजे हृदयाकाश म्हणजेच चिदाकाश. ते चिदाकाशा इतकंच व्यापक. पण हे थोडं समष्टीच्या दृष्टीने बोलणं झालं. व्यष्टीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला जो एक अनुभव येतो त्याचाही अतिशय सुंदर दृष्टांत. मंदादांचे दृष्टांत म्हणजे त्याला तोड नाही आहे जगामध्ये. तुम्हाला सांगतो इतका सुंदर दृष्टांत मंदादांनी दिला. उदाहरणार्थ समजा आता हे घर आहे, या घराची मालकी माझ्याकडे आहे, किंवा तुम्ही आपापल्या घराचा विचार करा. आपापल्या घराचे आपण मालक असतो. पण मी समजा तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही मला कुठे भेटता? बैठकीमध्ये, दिवाणखाण्यामध्ये. मराठीत आपण ड्रॉइंग किंवा काय म्हणतो त्याला, दिवाणखाना, बैठकीत आपली भेट होते. आता विचार केला तर घराची मालकी तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये तुमचा मुक्त संचार आहे. तुम्ही घरात कुठेही असू शकता. तुम्ही देवघरात असाल, तुमच्या शयनगृहात बेडरूम मध्ये असाल, तुम्ही तुमच्या स्नानगृहात तुमच्या बाथरूम मध्ये असाल, तुम्ही कुठेही असू शकता. पण मी जेव्हा भेटायला येतो तेव्हा मला कुठे भेटता? तुम्ही मला बैठकीतच भेटता. आता कल्पना करा, हे घर म्हणजे जणू काही चिदाकाश आणि बैठक म्हणजे हृदयाकाश. मंदादांचा दृष्टांत आहे. मी सांगितलं ना, त्याला तोडच नाही या जगामध्ये. मंदादांचे दृष्टांत म्हणजे फक्त ऐकत राहावे.
आणि ते माझ्यासारख्याच्या तोकड्या शब्दातून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या शब्दातच कधी तुमच्या भाग्याने तुम्हाला ऐकायला मिळाले तर जरूर ऐका. पण समजा घरातली एखादी व्यक्ती आहे, ती तुम्हाला कुठेही भेटू शकते, बरोबर आहे. ती तुमच्या देवघरातही येऊ शकते. समजा तुमची बायको आहे, तुमचा नवरा आहे, तुमचा मुलगा आहे, तर सर्वत्र मुक्त संचार आहे. आपण काय पाहतोय? दृष्टांत पाहतोय. आपण जेव्हा त्या परमात्मेशी एकरूप होतो तेव्हा आपण त्याच्या एवढं व्यापक होतो. जेव्हा मी त्याच्याशी एकरूप होतो तेव्हाच. पण सुरुवातीला जेव्हा बुद्धीच्या पातळीवरती त्याचं आकलन होतं, आता मी नुसतं परोक्ष म्हणत नाही, थोडंसं अपरोक्ष तो विषय सोडून देऊया, अजून त्याच्यात खूप बारकावे आहेत, कारण आत्ता वेळ नाही आपल्याला. तर तेव्हा त्याचा अनुभव जो येतो, ते अनुभव घेणारी आपली जी बुद्धी, म्हणून त्याला हृदयाकाश म्हणायचं. आपल्या या हृदयामध्ये त्या चिदाभासाला तो अनुभव येतो प्रत्यक्ष. पण जेव्हा आपण त्याला काय म्हणूया, सहजावस्था येते, आपण त्याची पूर्णतः एकरूप होतो, जणू काही त्या घरातलीच एक व्यक्ती आपण होतो, तेव्हा आपल्याला आपली सुद्धा मर्यादा फक्त मग बैठकीपुरती राहत नाही. आपणही घरात पूर्ण मुक्त संचार आपला असू शकतो. मी कुठेही येऊन तुम्हाला भेटू शकतो. आता पुन्हा हा दृष्टांत, इथे भेटणे याच्यामध्ये द्वैत शिल्लक आहे. हा दृष्टांत झाला, पण द्राष्टांतामध्ये द्वैत शिल्लकच नसतं, म्हणजे ते एकरूपता आलेली असते. हे सगळं बोललो याच्यासाठी की मागच्याला मी हृदयाकाश या शब्दाचं स्पष्टीकरण दिलं नव्हतं. त्याच्यासाठी हे सगळं उजळणीच्या नावाखाली का होईना, पण ती कमी भरून काढली. आणि अशा या हृदयाकाशामध्ये 10व्या मेघगर्जनेने अनाहत नाद दुमदुमू लागतो आणि तेव्हा ललाट स्थानात असलेले ब्रह्मरंध्राचं द्वार सहजच उघडल्या जातं. असं वर्णन आपण 279 क्रमांकाच्या ओळीमध्ये वाचलं होतं. आता आपण मागच्या एक गोष्ट बोललो होतो, इथे 281 क्रमांकाच्या ओळीत हृदयाच्या माझघरात म्हणजे ब्रह्मरंध्रात परमेश्वरी कुंडलिनीने जीव चैतन्याला तेजाची शिदोरी अर्पण केलेली असं असं म्हटलेलंच आहे. आता हृदयाचं माझघर म्हणजे मी आता जे दृष्टांत दिला त्यातली बैठक असं समजा. सगळं आणून जुळवतोय पुन्हा इथल्या भाषेशी थोडंसं. असो, तर आपण मागच्या एक महत्वाचा मुद्दा बोललो होतो आणि तिथे आपण येऊन थांबलो होतो. तो म्हणजे ज्या अर्थी अनाहत नाद ऐकू येतो. आता तो कानाने ऐकू येत नाही, आपण सगळं मागच्या वेळेसपासून तोच अभ्यास करतोय. पण तो त्या योग्याला ऐकू येतो. त्याचेही 10 प्रकार असतात. त्यातला 10वा प्रकार म्हणजे मेघगर्जना. हाही आपण विचार मागच्या वेळेला केला होता. पण तो ज्या अर्थी ऐकू येतो त्या अर्थी तो कळतो साध्या भाषेमध्ये. ज्या अर्थी तो कळतो आहे त्या अर्थी त्याचं प्रकाशन होत आहे. अजून थोडी शास्त्रीय भाषा. आणि ज्या अर्थी त्याचं प्रकाशन होत आहे त्या अर्थी तिथे द्वैत शिल्लक आहे. आपला मागच्या वेळेस सगळं मुद्दा होता, आठवत असेल तर. ज्या अर्थी अनाहत नाद ऐकू येतोय त्या अर्थी अजून द्वैत शिल्लक आहे. सूक्ष्म का होईना अजून द्वैत शिल्लक. आणि म्हणून बरोबर 283 क्रमांकाची ओळी जी आजच्या आता वाचनाकडे आपण वळू, त्यात माऊली असं म्हणते की निजकांती हरविली मग प्राणची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. म्हणजे अशा प्रकाराने स्वतःचे तेज जीवचैतन्यात जिने हरविले आहे, एकरूप केले आहे, ती मग केवळ प्राणरूपच झालेली असते. त्यावेळी ती कशी भासते असे म्हणाल तर आता पुढच्या एक 3-4 ओव्या त्याच्यामध्ये तिची कुंडलिनी शक्ती आहे ती कशी दिसते किंवा कसा तिचा अनुभव येतो याचं थोडंसं वर्णन माऊली इथे करतात आहे. इथे म्हटलेलं आहे की स्वतःचं तेज तिने जीवचैतन्यात आता हरवलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, ती एकरूप झालेली आहे. म्हणजे मी जो मगाशी सूक्ष्म द्वैताचा टप्पा बोलत होतो तोही आता ओलांडला गेलेला आहे. ती कशी भासते ते इतकं सुंदर पुन्हा माऊलींचं नेहमीचं वर्णन. माऊलीचं 284 हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली ती की जणू वाऱ्याची पुतळी असावी आणि तिने पूर्वी जरतारी वस्त्र पांघरलेले असावे आणि नंतर तिनेच ते वस्त्र फेडून दूर ठेवलेले असावे. त्यावेळी ती जशी दिसणे शक्य असेल तशी ती दिसते. आता हे ज्ञानेश्वर महाराजांचे वैशिष्ट्य आहे. साध्या भाषेत ती दिसत नाही असं सांगण्यापेक्षा ते सांगितलं तर मग
माऊलींचं वैशिष्ट्य काय राहील, पण माऊली आहेच तसे अतिशय नाजूक, अतिशय हळुवार वर्णन माऊली करते. आणि याच्यामध्ये खूप बारकावे आहेत. तेवढं पुन्हा वेळेच्या अभावी फार बोलता येणार नाही, पण बारकावा हा आहे की ते जे वस्त्र पांघरलेलं आहे, ते जे वस्त्र, याचा अर्थ ते सूक्ष्म द्वैत मी जे सांगतोय मगाशीपासून. सूक्ष्म द्वैत. आपण आपल्या शरीराचा, स्थूल्याचा विचार केला खरं. बाकी आपल्या आजूबाजूला बाह्य गोष्टी खूप आहेत, ज्याला इदम असं म्हणतात. पण आपण जेव्हा जसं जवळ जातो, सगळ्यात जवळ आपल्या ह्या शरीर सोडून काय आहे विचार केला तर वस्त्रच आहे. दुसरं काय? बाकी सोडून देऊ आपण, स्थूल देह, मग त्याच्यातला सूक्ष्म देह वगैरे, तो विचार आता नाही करायचा. आता मर्यादित एका मर्यादेमध्ये जो विचार करायचा झाला तर आपलं वस्त्र. आणि हे वस्त्र जोपर्यंत आहे तोपर्यंत द्वैत आहे. हे वस्त्र तिने आता फेडून दूर ठेवलं, म्हणून तर ती जीव चैतन्यात हरवू शकली, एकरूप होऊ शकली. आणि ती वाऱ्याची पुतळी, म्हणजे वाऱ्याला जणू वस्त्र नेसावं, ते वस्त्र काढलं म्हणजे काय, थोडक्यामध्ये वारा दिसतो का कधी आपल्याला? असं म्हणूया, त्या वस्त्राच्या सापेक्षतेने का होईना वारा दिसतो असं म्हणता आलं असतं, की हा, या वस्त्राच्या आतमध्ये जो आहे ना, त्या वाऱ्याबद्दल आम्ही बोलतोय, बाहेरच्या वाऱ्याबद्दल नाही. असं दोन वाऱ्यांमध्ये फरक करता आला असता, पण आता वस्त्रही काढून टाकलेलं आहे. ना तरी वायुचेनी अंगे झगटली, दीपाची दृष्टी निवटली, का लखलखोनी हारपली वीज गगनी. किंवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याचा प्रकाश एकदम जसा नाहीसा व्हावा, किंवा आकाशात वीज चमकून ती जशी अदृश्य व्हावी. दिव्याचा प्रकाश जसा एकदम, दिवा आपण निरोप घेतो म्हणून वाऱ्याची झुळूक आली, किंवा वीज जशी क्षणभर चमकून जाते आणि अदृश्य होते, तैसी हृदय कमळ दिसे जैसी सोनियाची सरी, नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. की त्याप्रमाणे ती कुंडलिनी स्वाधिष्ठान चक्रापासून हृदय कमळापर्यंत सोन्याची सरी किंवा प्रकाशरूपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असावा, त्याप्रमाणे ती दिसते. मौलींनी एक वर्णन केलेलं आहे. तर पुन्हा आपल्या अनुभवाचा प्रांत नाही, ते सारखं सांगावं लागतं. त्यामुळे शाब्दिक पातळीवर आपल्या मर्यादित सामर्थ्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. पण माऊली हे वर्णन करते आहे की हे जे योगी असतात त्यांना तिचं दर्शन कसं होतं, कशी ती दिसू शकते, कशी दिसते. तसं आहेच, आत्ता इथे दृष्टांत दिलेलाच आहे की एखादी पावसाळ्यामध्ये वीज कशी चमकून जाते, ती क्षणार्धात म्हणजे दिसते आणि नाहीशी होते, बरोबर आहे. पण हे ती नाहीशी झाल्यानंतर सुद्धा काही काळ ती दिसत राहते, जर विचार केला पण आठवतं. आणि ती कशी दिसली होती, तिचा तो आकार, तो सुद्धा आपल्याला आठवतो. खरं ती आता नाही आहे, कारण इतकी ती प्रखर असते की ती नाहीशी झाल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ती प्रतिमा काही काळ असते. अगदी त्या पद्धतीने इथे वर्णन केलंय की ही स्वाधिष्ठान चक्रापासून हृदय कमळापर्यंत सोन्याची सरी असावी एखादी, किंवा जणू काही पाण्याचाच झरा, पण प्रकाशरूपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असावा, त्याप्रमाणे ती दिसते. पुढे काय होतं, मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. मग त्या कुंडलिनीचा प्रकाशरूपी झरा त्या पोकळ हृदयरूपी जमिनीत एकदम जिरून जातो. हृदय आकाशापर्यंतच ती येते, पुढे जात नाही. हे सर्व वर्णन आपण पाहिलेलं आहे. ते मागच्या वेळेला मी तुम्हाला सगळ्या त्या आकृत्या दाखवल्या होत्या. त्याच्यामध्ये जे वर्णन आहे त्या बिंदूचं, ते घनावस्थान, ते सगळं आपल्याला तुम्हाला आठवत असेल, त्याचं येईलच पुढे. पण अनाहत चक्र जे आहे, त्या अनाहत चक्रापर्यंत ती येते. आणि हृदयाकाशामध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये अनाहत चक्र कुठे आहेत, आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे, तिथे ती येते. आणि तिथे ती काय होते, जणू काही ती हृदयरूपी जमीन असावी पोकळ, त्याच्यामध्ये ती एकदम जिरून जाते. आणि याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळून जाते. आता या 284 ते 287 हे जे सगळे दृष्टांत माऊलींनी दिले आहे, कशासाठी दिले आहे, तर 283 मध्ये जे वर्णन आलं होतं की ती स्वतःचं तेज जीव चैतन्यात हरवते, म्हणजे थोडक्यामध्ये ती एकरूप होते.
म्हणजे ती शक्ती ही शक्तीमध्येच मावळून जाते. मग ती उरते कशी? तर ती फक्त प्राणरूप या स्वरूपामध्ये ती उरते. कारण प्राण नावाची शक्ती असणारच आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणून काही हा देह किंवा प्राण संपत नाहीत. त्यामुळे शक्तीचा आपण काय म्हणूया त्याला, अगदी शरीर निर्वाहापुरती जेवढ्या शक्तीची आता गरज असते. म्हणून मगाशी काय म्हणलं होतं, तो मेघगर्जना कधी संपते, 10वा अनाहत नाद कधी संपतो, मागच्याला आपण बोललो होतो आठवत असेल तर. त्याचं वर्णन इथे म्हणलंय, ज्या वेळेला प्राणवायू संपतो तेव्हा. थोडक्यामध्ये त्या अवस्थेमध्ये हृदया ते श्वासोच्छवास हृदयाचा तो सुद्धा बंद झालेला असतो. पण त्याची प्राणशक्ती शिल्लक असते. शक्तीचं एक काय म्हणूया, मी जसं म्हणालो, देह निर्वाह, देह टिकावा एवढं फक्त तेवढ्यासाठी ज्याची गरज आहे त्या शक्तीची, तेवढीच ती उरलेली असते. त्यामुळे ती दिसत नाही, पण ती शक्ती रूपामध्येच ती मावळून जाते. त्यामुळे ती केवळ प्राणरूप झालेली असते. आणि तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणीजे, तेच मौली या 288 क्रमांक 24 सांगते आहे. आता नादबिंदू नेणीजे कळा ज्योती, की ती कुंडलिनी स्थूल रूपाने अदृश्य झाली असली. आता ती स्थूल रूपाने अदृश्य झाली. आपण आत्ताच वर्णन वाचलं, ती हृदयरूपी जमिनीमध्ये, त्या पोकळ जमिनीमध्ये ती जणू काही जिरून गेलेली आहे, मुरून गेलेली आहे. तिथपर्यंत ती मूलाधार चक्रापासून निघून बाकीची जी सगळी चक्र आहेत आपली, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, असं करत करत अनाहत चक्रापर्यंत ती आलेली आहे. पुढे तिचा प्रवास खुंटतो. हा सगळा अभ्यास आपण केला. अनाहत नाद तिथेच थांबतोय, वैखरीत त्याचं रूपांतर होत नाही, म्हणूनच त्याचं नावच अनाहत नाद आहे, आहत नाद नाही. बराच विचार आपला करून झाला. तर ही जी कुंडलिनी ही स्थूल रूपाने आता अदृश्य झाली. तशी झाली असली तरी तेव्हा सुद्धा त्या अदृश्य अवस्थेला शक्ती असेच म्हणतात. म्हणजे पहा, ती अदृश्य झालेली आहे, पण तिला म्हणतात अजून शक्ती. का? कारण एरवी ते कुंडलिनीचे अदृश्य स्वरूप म्हणजे प्राणच आहे असे जाणावे. प्राणरूपाने ती शिल्लक आहे. बाकी त्या शक्तीच्या ज्या इतर अभिव्यक्ती आहे म्हणूया, त्या आता तिथे नाहीत. कारण आता ती कुंडलिनी शक्ती सुद्धा तिथे, ती आता या दृष्टीने ती अदृश्य झालेली आहे. कारण आता ती कुठे झालेली आहे? ती एकरूप झालेली आहे जीव चैतन्याशी. म्हणून मी म्हणालो की आता इथे सूक्ष्म सगळे जे द्वैत होते, त्या अनाहत नादाचं प्रकाशन त्या योग्याच्या हृदयाकाशामध्ये होत होतं. म्हणजे त्या पातळीचं सूक्ष्म द्वैत का होईना तिथे अस्तित्वात होतं, तेही आता मावळून गेलं. आणि तेच म्हटलंय की कुंडलींचे अदृश्य स्वरूप म्हणजे प्राणच आहे असे जाणावे. आणि आता असंप्रज्ञात समाधी जेव्हा प्राप्त होते तेव्हा हृदयातील अनाहत नाद, बिंदू स्वरूप ओंकार, प्राणादी कला आणि ज्योतिस्वरूप कुंडलिनी यापैकी कोणतेच प्रकार योग्याकडून जाणले जात नाही. ही आहे सूक्ष्मता या. आणि खरं सांगायचं तर विविध मार्गाने जेव्हा आपण म्हणजे परमार्थामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक आपल्या सनातन हिंदू वैदिक धर्मामध्ये परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्याला वेगवेगळी नावं आहेत. आपण आत्ता पाहतोय त्याला हठयोग जसं म्हणतात, अष्टांग योग आहे, ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, राजयोग आहे, अनेक त्याचेही अजून उपप्रकार आहेत, ते सोडून देऊ. पण हे सगळे मार्ग, जे सगळ्या मार्गांचा परिणाम एक असेल, तो परिणाम कोणता आहे? परमेश्वर प्राप्ती. आपण त्याला, तुम्ही साध्या भाषेत परमेश्वर प्राप्ती म्हणतोय, त्याला स्वरूप प्राप्ती म्हणतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात, त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात, त्याला ब्रह्मप्राप्ती म्हणतात, त्याला अनेक शब्द आहेत, त्याला कैवल्य म्हणतात. ते सोडून देऊ. कुठल्या संदर्भात आपण बोलतोय त्यांनी थोडेसे शब्द बदलतात, पण साध्या भाषेमध्ये परमेश्वराची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती. तर हा जर त्या सगळ्या मार्गांचा परिणाम असेल तर एक जागा अशी यायलाच हवी की हे सगळे तिथे भेटलेच पाहिजे. ती ही जागा आहे. पाहावे आपण असे आपण किंवा परतोनी पाठीमुरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत केव ओळखे म्हणे हे तत्व मी, ती ही जागा. इथे ते सूक्ष्म द्वैत संपायला हवं.
आणि ते जेव्हा संपतं ना तेव्हा त्याला इथे असंप्रज्ञात समाधीचा शब्द इथे महाराजांनी वापरला. शब्द आलाय, थोडासा विचार करणं भाग आहे त्याचा. थोडक्यात करू, आपल्याला फार तिकडे जायचं नाहीये, पण संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात किंवा त्याला सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन समाधीचे प्रकार असतात. सविकल्पाचे पण पुन्हा दोन प्रकार आहेत, शब्दानुविद्ध, शब्दानुविद्ध. शब्दानुविद्ध आणि शब्द अनुविद्ध म्हणजे शब्दासहित अहम ब्रह्मास्मी समजा ही वृत्ती आहे, हा शब्द आहे अहम ब्रह्मास्मी. सहा अहम, सोहम हे जे करून घेतलेलं आहे त्याचं आपण सद्गुरूंनी तत्वमसी सांगितल्यानंतर आपण साधनेच्या माध्यमातून त्याचं जेव्हा सोहम करून घेतो, स्वतःला ते लावून घेतो, तेव्हा त्याचं सहा अहम होतो. हे शब्द आहेत शेवटी. सहा अहम काय आहे? शब्द आहे. या शब्दांना धरून समाधीचा जो अभ्यास आहे त्याला शब्दानुविद्ध सविकल्प समाधी असं म्हणतात. आणि शब्दांच्या विरहित केलेला समाधीचा अभ्यास, समाधी हा पुल्लिंगी शब्द संस्कृतमध्ये, त्यामुळे समाधी तो समाधी म्हणतात. आपल्याला ती समाधी म्हणायची सवय आहे मराठीत. संस्कृतमध्ये हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे समाधी लागला असं म्हणतात. समाधी लागली असं आपण म्हणतो, पण व्याकरणदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या समाधी लागला हे जास्त योग्य आहे. असो, मुद्दा असा की वृत्ती जी आहे ब्रह्माकार झालेली आहे, पण त्रिपुटी शिल्लक आहे. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी जिथे शिल्लक आहे त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर निर्विकल्प समाधी, आणि ती त्याच्यानंतर असल्यामुळे सविकल्प समाधी हे निर्विकल्प समाधीचं साधन आहे. निर्विकल्प समाधीचे पण सुद्धा अजून दोन बारीक प्रकार केले, अद्वैत भावना रूप आणि अद्वैत स्थान रूप. अद्वैत भावना रूपामध्ये सुद्धा वृत्ती असते, त्याला सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, पण त्या वृत्तीचं भान नसतं. भान जर असेल तर ती सविकल्प समाधी होते, भान नसेल तर ती निर्विकल्प समाधी, आणि ती अद्वैत भावना रूप. आणि तिथे ती वृत्ती सुद्धा आता संपते. वृत्तीचं भान नसतं बरं का, वृत्तीचं भान नसलं तर ती सविकल्प होते. जसं झोपेमध्ये, उदाहरण घेऊया आपण, म्हणजे थोडंसं कठीण होत असेल हा विषय, थोडासा जड होत असेल. झोपेतून आपण गाढ झोप, सकाळी उठलो समजा, आपण बोलतो की नाही, छान झोप लागली, शुद्ध मराठीत सांगतो आपण सगळ्यांना, मला आता फ्रेश वाटतं असं म्हणतो. फ्रेश म्हणजे फ्रेश असं म्हटलं की हा असं छान, म्हणजे काहीतरी सांगितल्यासारखं वाटतं, ऐकणाऱ्याला ऐकल्यासारखं वाटतं. पण आपण दोन गोष्टी बोलतो, फ्रेश वाटलं, छान वाटतं, आता मस्त झोप झाली, पण काही कळलं नाही मला. तुम्ही कोणीतरी येऊन गेलो म्हणे, रात्री बेल वाजली, असं कोणीतरी घरातले सांगतात आपल्याला. म्हणजे आपण दोन गोष्टी, आपले दोन अनुभव सांगत असतो रोज. काय, एक तर मला काही कळलं नाही हे सांगत असतो, आणि मला आता खूप छान वाटतं आहे, म्हणजे मी झोपेत एक छान एक प्रकारचं सुख अनुभवलं असं आपण सांगत असतो. आता साधा प्रश्न आहे, आपण होतो का झोपेमध्ये? साध्या भाषेत आपण होतो का, म्हणजे आपल्याला भान होतं का आपलं? मी मंगेश आहे, मी पुरुष आहे, मी अमेरिकेत झोपलोय, मी भारतात झोपलोय, घरी झोपलोय, का हॉटेलमध्ये झोपलोय, उभा झोपलाय का आडवा झोपलाय, पलंगावर आहे का जमिनीवर, याचं कशाचं तरी भान होतं का? माझ्या बाजूला कोण झोपलाय, कशाचं तरी भान असतं का आपल्याला झोपेमध्ये? नाही, कारण ते असेल तर त्याला झोपच म्हणत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये आपलं जे अंतःकरण आहे ते लीन झालं होतं, शास्त्रीय भाषेमध्ये ते घन अज्ञानामध्ये लीन झालेलं होतं. पण असं जरी असलं तरी सकाळी मी सांगतो ना, अरे मला काहीच कळलं नाही. आता प्रश्न असा आहे, काहीच कळलं नाही हे कोणाला कळलं? असा कधी विचारच करत नाही आपण. ह्याला म्हणतात अज्ञान हे ज्ञानाच्या दावणीला बांधलेलं असतं. काहीच कळलं नाही हे कोणाला कळलं? ज्या अर्थी मला सकाळी उठून मी माझा अनुभव सांगतोय, अनुभव याचा अर्थ मला स्मृती आहे, ती मला सुख झालं ही स्मृती आहे, आणि ज्या अर्थी स्मृती आहे त्या अर्थी तिथे संस्कार असलाच पाहिजे, कारण संस्काराशिवाय स्मृती नाही. संस्कार म्हणजे ठसा, इम्प्रिंट शुद्ध मराठीत. मग ज्या अर्थी स्मृती आहे त्या अर्थी संस्कार आहे, ज्या अर्थी संस्कार आहे त्या अर्थी संस्कार घेणारं काहीतरी तिथे असलं पाहिजे. हे सर अगदी तर्कशुद्ध विचार आहे त्याच्यामध्ये, शुद्ध मराठीत म्हणा लॉजिकल. महासंस्कार कोणी घेतला, तिथेही ती वृत्ती असते, फक्त तिची जाणीव नसते. कशासाठी सांगतोय? निर्विकल्प समाधीचा थोडासा अंदाज यावा याच्यासाठी. पण नंतर एक टप्पा असा येतो की तिथे ती वृत्ती सुद्धा उरत नाही, तिची जाणीव पहिले उरत नाही.
ही अद्वैत भावना रूप निर्विकल्प समाधी. आता अद्वैतावस्थान रूप मी सांगतोय, त्याच्यामध्ये ती वृत्ती सुद्धा शिल्लक उरत नाही, ज्याला सहजावस्था असं म्हणतात. आणि उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा. पुढचे तर बोलायचंच नाही, कारण ते फार सांभाळून बोलावं लागतं, कारण त्याचा अर्थ फार वेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. असं नाहीये, हे टप्पे आहे, प्रगतीचे टप्पे आहेत. आणि आपण एक साधक म्हणून कुठल्या टप्प्यामध्ये आहोत याचा विचार करावा. आणि जर मी चौथ्या टप्प्यात असेल, म्हणजे असे काही क्रमांक नाहीये, मी उदाहरण देतो तुम्हाला. मी जर चौथ्या टप्प्यामध्ये जर मी असेल, तर तिसऱ्या टप्प्यातलं साधन मला काही देऊ शकत नाही, कारण त्यांनी जे द्यायचं ते देऊन झालेलं आहे. आता थोडक्यामध्ये काय आहे, तिसऱ्या टप्प्यातलं साधन करण्यात आता वेळ घालवू नये. शुद्ध सरळ अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर, कारण आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साधना करायची नाही. परमपूज्य डॉक्टर काका संतांच्या खांद्यावरही बंदूक ठेवायची, कारण आयुष्यभर साधना करत राहिलो तर मग हा अनुभव मला येणार कधी, त्या आनंदात मी जीवन जगणार कधी. कारण हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे ध्येय आपल्या समोर. मृत्यूनंतरची मुक्ती परमपूज्य काका म्हणतात ही उधारीतली मुक्ती आहे. इतकं ठणठणीत बोलतात आमचे सद्गुरू. उधारीतली मुक्ती आहे, साईड इफेक्ट शुद्ध मराठीमध्ये. हे सगळं का बोलावं लागलं? महाराजांनी इथे असंप्रज्ञात समाधी असा शब्द इथे वापरला. पण जेव्हा ती प्राप्त होते तेव्हा हृदयातील काय होतं? अनाहत नाद, बिंदू स्वरूप ओंकार, प्राणाधिक कला आणि ज्योतिष स्वरूप कुंडलिनी, ह्यापैकी कोणतेच प्रकार योग्याकडून जाणले जात नाही. हे जे जाणले जात नाही ना, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण तिथे आता जाणायला काही उरलेलंच नाही, कारण जाणणं म्हणजे द्वैत. जाणणं हा शब्द काय जाणलं आणि कोणी जाणलं याचं उत्तर दिल्याशिवाय पूर्ण होतच नाही ते वाक्य. म्हणजेच तिथे काय त्रिपुटी आहे. आणि माऊली काय म्हणते? ज्ञातृज्ञेय विहीन नुसधीची जे का ज्ञान, जे नुसधीची ज्ञान आहे ना, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. त्याच्याशी आता ती एकरूप झालेली आहे. मागच्याला दाखवलेली ती स्लाइड दाखवून देतो पटकन. त्याच्यामध्ये हा जो बिंदूचा उल्लेख येतो आहे, मागच्याला एक स्लाइड दाखवली होती, तुम्हाला आठवत असेल तर. ही जी स्लाइड आहे, हा जो वाणीचा प्रवास आपण मागच्याला बघितला होता, म्हणजे उजवीकडून डावीकडे जर आपण गेलो तर बिंदूचा विकास, बिंदूचं मुकुलन, प्रसरण, घनावस्था, उजवीकडून डावीकडे जातोय. सूक्ष्मतम, उजवीकडून डावीकडे, माझ्या स्क्रीन प्रमाणे मी बोलतोय, तुमचं माहित नाही मला काय आहे, पण सूक्ष्मतम या अवस्थेकडे मी जातोय, परेकडे जातोय, वैखरीपासून, साध्या भाषेमध्ये. हे मी का दाखवली ही स्लाइड? आता इथे जो बिंदू स्वरूप ओंकार म्हटलेला आहे, हे सुद्धा आता तिथे उरत नाही. या ज्या कला म्हटलेल्या आहे, असंप्रज्ञात समाधी आपण बद्दल बोलतोय, त्यामुळे हृदयातील अनाहत नाद तिथे नाही, बिंदू स्वरूप ओंकार तिथे नाही, आणि प्राणाधिक कला आणि ज्योतिष स्वरूप कुंडलिनी यापैकी कोणतेच प्रकार आता योग्याकडून जाणले जात नाही. जाणण्याचा कुठलाही विषयच आता तिथे शिल्लक उरत नाही. आपण कोणता आवाज जाणतो? तो वैखरीतनं जो येतो तो उजव्या बाजूचा. योगी जे आहेत ते सूक्ष्मातले अनाहत नाद ऐकू शकतात, पण आता तेही तिथे नाही. हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा फक्त ही स्लाइड मी दाखवली. आणि ही मागच्या आपण बघितली होती, अनाहत चक्रापर्यंत अनाहत नाद कसा येतो. येथे नाद शब्दाचा अर्थ अनाहत नाद असा आहे. आणि इथे काय काय नाही आहे म्हणून म्हटलंय, 3 गोष्टी नाही आहेत असं म्हटलंय. आता नाद, बिंदू स्वरूप ओंकार, म्हणजे ओवी जर बघितली 288 क्रमांकाची, तर आता नाद, बिंदू, नेणी, जे कळा, ज्योती असं माऊली म्हणते. नाद शब्दाचा अर्थ अनाहत नाद असा आहे. तो अनाहत नाद हृदयाकाशात विरून जातो, जिरून जातो. हृदयाकाश आपण आज सुरुवातीला समजून घेतलं. हृदयाकाश म्हणजे काय? चिदाकाश, हृदयाकाश, हे जे मोठा आकाश आहे त्याला अजून एक शब्द सांगून टाकतात, विषय निघाला म्हणून, त्याला महदाकाश असं म्हणतात. कोणतं आकाश? ज्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड मावलेलं आहे. आणि कल्पना करा, हे सगळं ब्रह्मांड जी बुद्धी समजून घेते ती त्याच्याहून मोठी आहे.
आणि बुद्धी म्हणजे हृदयाकाश, म्हणून ते या महदाकाशापेक्षा मोठं हृदयाकाश म्हणजे चिदाकाश आहे. असो, पुन्हा इथे विषय आला म्हणून तेवढंच बोललो फक्त, की येथे नाद शब्दाचा अर्थ अनाहत नाद असा आहे. तो अनाहत नाद हृदयाकाशात विरून जातो. बिंदू शब्दाचा अर्थ अ, उ आणि म या 3 मात्रांसहित अर्धमात्रा असलेला ओंकार असा आहे. तो जो बिंदू मगाशी सांगितला तो जणू काही ओंकार, अशा या ओंकाराचाही लय होतो. कला शब्दाचा अर्थ, इथे कला शब्दाचा अर्थ वेगळा दिलेला आहे. शरीरातील प्राण, श्रद्धा, आकाश, वायू, ज्योती, आप, पृथ्वी हे पंचमहाभूत म्हणूया. इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, तप, कर्म, लोक आणि नाम या 16 कला जीवात्म्यात लीन होतात. तसेच ज्योती म्हणजे कुंडलिनीचे तेज तेही लीन होते. आता या कला यांचा अर्थ एवढ्या आपल्या शास्त्रीय याच्यात जाण्याची काही गरज नाही, कारण या सगळ्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. याच्या व्याख्या पाहिल्याशिवाय आपल्याला त्या कला कळणार नाही. फक्त आपल्याला समजून एकच घ्यायचं आहे की आता कुठल्याही प्रकारचं द्वैत आता तिथे शिल्लक नाही, हे सांगणं सुरू आहे. त्यामुळे ती कुंडलिनी सुद्धा स्थूल रूपाने अदृश्य आता तिथे झालेली आहे आणि त्या अदृश्य अवस्थेलाच तिथे शक्ती म्हटलेलं आहे आणि ती प्राणरूप आहे, प्राणस्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि आता असंप्रज्ञात समाधी त्या योग्याला प्राप्त झालेली आहे. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. आता या अवस्थेत काय काय उरत नाही, पुन्हा त्याचं सांगतात की त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा कुंभक, स्वरूप आधार, निरोध, ध्यानाविषयी आदर हा प्रकार राहत नाही. अगदी स्वाभाविक आहे, कारण हे तर साधन आहे सगळं. साध्य होता साधनाचा ठावना. हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आटणी देखा. सुरुवातीला या योगाचे महत्व वाटून अमुक घे अमुक टाक हा जो संकल्प असतो त्याचे महत्व ह्या श्रेष्ठतम अवस्थेत राहत नाही आणि पंचमहाभूतांची पूर्ण आटणी झालेली असते असे जाण. आणि पूर्ण आटणी याचा अर्थ पंचमहाभूत आपण सारखा जो शब्द वापरतो तो खूप स्थूलमानाने वापरतो. मी जसं म्हणालो आकाश किंवा अवकाश, अगदी सुरुवातीला आपण आज बोललो, ते आकाश नावाच्या महाभूताचं पंचीकरणानंतरचं स्थूल रूप आहे, ज्याला सायन्सच्या भाषेत स्पेस असं म्हणतात, किंवा काल म्हणजे टाइम, स्पेस अँड टाइम. पण पंचीकरण होण्याच्या आधीचं त्याचं जे सूक्ष्म रूप, ज्याला तन्मात्रा असं म्हणतात, हे जे अनाहत नाद प्रकरण आहे ते त्याच पातळीवरती ते येतं. इतकं सूक्ष्म आकाश नावाचं ते महाभूत पहिलं, ज्याच्यातनं इतर महाभूतांची निर्मिती झालेली, ते सुद्धा आता इथे राहत नाही. हा आपला विषय सुरू आहे. इथे आटणी जे म्हटलंय ना, ती अशी पूर्णतः आटणी, कारण अनाहत नाद सुद्धा आता संपलेला आहे. म्हणजे कुठलाच नाद नाही, काहीही नाही आता तिथे. आता असंप्रज्ञात समाधी हा शब्द सिद्धच तिथे होणार नाही. फार तर फार समाधी असेल, पण त्याला संप्रज्ञात म्हणावं लागेल, सविकल्प म्हणावं लागेल. त्रिपुटी कुठल्या ना कुठल्या प्रकारची त्रिपुटी शिल्लक आहे असा त्याचा अर्थ होईल. तोही आता तिथे नाही. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या म्हणजे साधनेच्या काळामध्ये ह्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो, अनेक गोष्टी केलेल्या असतात, अनेक गोष्टी टाळलेल्या असतात. आपण ज्याला विधी निषेध असं म्हणतो. आणि ह्या हठयोगाच्या मार्गामध्ये तर जास्त गोष्टी टाळायच्याच असतात, करायच्या फार कमी असतात, खरं अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर. ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा जो संकल्प असतो की हे करायचं आहे, ते करायचं आहे, ध्यानाविषयी आदर आहे, मनाचा निग्रह आहे, प्राणाचा कुंभक आहे, त्यातला आता काहीही तिथे शिल्लक नाही. पिंडे पिंडाचा ग्रासू. काय होतं मग? पिंडे पिंडाचा ग्रासू, फार सुंदर ओवी आहे. तो हा नाथ संकेतींचा दंशू परी दावनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. की देहानेच कुंडलिनी चालनाच्या अभ्यासाद्वारा देहातील पंचमहाभूतांचा ग्रास करणे, हे जे आटणी म्हटलंय ना, ते जणू काही ग्रास. आणि ती ग्रास कोणी घेतला? तो या कुंडलिनी शक्तीने घेतला. तो कसा घेतला हे गेले आपण
कित्येक दिवस या वाचनातनं तोच अभ्यास करतोय, की ज्याला मी साध्या भाषेत धुमाकूळ शब्द वापरला होता. काय धुमाकूळ ती कुंडलिनी शक्ती देहामध्ये घालते. गमतीचा विषय आहे तो. पण किती प्रचंड उलथापालथ ती घडवून आणते या देहामध्ये स्थूल पातळीवरती. तो आपण सगळा विचार केला होता. म्हणजे जणू काही या देहाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीला आधार कशाचा आहे? देहाचा. या देहाच्या माध्यमातूनच हे सगळं सुरू आहे. देहातीलच पंचमहाभूतांचा ग्रास करणं. ती प्रत्येक आपल्या देहाच्या प्रत्येक भागामध्ये ती काय काय बदल घडवून आणते हे सगळं आपण पाहिलं होतं. आणि हे आदिनाथ संप्रदायाचे गुप्त वर्म आहे असं माऊली म्हणते. नाथ संकेतीचा दंशू. परंतु श्री महाविष्णू म्हणजे श्रीकृष्ण किंवा त्याचा अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ हे वर्म उघड दाखवून गेले आहेत. असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे सगळं त्यांचे स्वतःचे सद्गुरू, त्यांचे मोठे बंधू, हा नाथ संप्रदाय आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये सद्गुरूंनी सत्शिष्याला ज्ञान प्रदान करावं अशी ती परंपरा. पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या पुढे ते ज्ञान खुलं केलं सगळ्यांसाठी. सगळं ज्ञान आता हे जे आपण वाचतो हे ज्ञानेश्वरच्या माध्यमातून खरं विचार केला तर त्यांनी खुलंच केलेलं आहे. शाब्दिक पातळीवर का होईना पण आपल्याला हे ज्ञान खुलं झालेलं आहे. हे नुसतं या ओव्या वाचून अर्थातच कुंडलिनी शक्तीचा अभ्यास करायचा नसतो. त्याच्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूंचा अनुग्रह, त्यांची कृपा, त्यांच्या जवळ, त्यांच्या सानिध्यात राहून, त्यांच्या सहवासात राहूनच कुंडलिनी शक्तीचा किंवा हठयोगाचा अभ्यास करायचा असतो. पण असं जरी असलं तरी हे ज्ञान म्हणा किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी इतर जे सगळं उघडं केलेलं आहे, वारकरी संप्रदाय ज्याच्यातून ज्याची सुरुवात झाली आपण असं म्हणूया, हरिपाठासारखा आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत, आत्माराम आहे, आत्माराम नाही जे त्याला ज्ञानेश्वर महाराजांची प्रस्थानत्रयी म्हटलं जाते. मुद्दा आहे की हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान खुलं केलं असं म्हटलं जातं की तोपर्यंत नाथ संप्रदायामध्ये फक्त हा सद्गुरू आणि सत्शिष्यातलाच व्यवहार असायचा. तर तो सामान्य जनांसाठी माऊलींनी उघड केला. इथे ते श्रेय ते मत्स्येंद्रनाथांना देत आहेत, ते वर्म उघड दाखवून गेलं असं म्हणतायत. पुढची ओवी आहे, त्वया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंतांनी गीतेत जी योग साधने संक्षेपाने ध्वनित केली आहेत त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्ठ्यावरचा दोर सोडून त्यातील यथार्थ रूपी कापडाच्या घड्या झाडून साफसूफ करून हे श्रोते याचे गिऱ्हाईक आहेत असे जाणून मी त्या घड्या उकलून दाखवल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत म्हणजे फारच सुंदर असतं. जणू एखादा कापडाचा गठ्ठा. त्याचं कारण आहे की भगवद्गीतेमध्ये कुंडलिनी योगाचा उल्लेख नाही. एवढंच नव्हे तर आचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा कुंडलिनी योगाचा उल्लेख नाही. पण माऊली इथे असं म्हणतात आहे की थेट उल्लेख नसला तरी अप्रत्यक्षरित्या म्हणजेच संक्षेपाने भगवंतांनी ती ध्वनित केली. माऊलींना तिथे तो कुंडलिनी योग दिसला. आणि जणू काही संक्षेपाने म्हणजे कसं तर एखादा कापडाचा गठ्ठा असावा आणि तो नुसता गठ्ठा समजा भगवंतांनी दिला तर मी काय केलं तर त्याचे मी फक्त दोर सोडले, त्या कापडाच्या घड्या झाडून साफसूफ करून श्रोते हे त्याचे गिऱ्हाईक आहेत हे समोरचे असं जाणून मी या घड्या उकलून दाखवलेल्या आहेत. बघशी असं म्हणत होतो हे ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे. या माध्यमातून हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी खुलं केलं, उघडं केलं. समोरचा जो श्रोता आहे त्यांच्या समोर विशेषतः ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी सांगत असताना जे श्रोते बसले होते म्हणूया किंवा या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे आलेलं आहे ते आपण त्याचे गिऱ्हाईक आहोत. आता इथे गिऱ्हाईकाचा अर्थ आपण त्याचे अधिकारी आहोत म्हणूया. ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं अशी त्यांची इच्छा म्हणून त्यांनी हे सगळं उकलून आपल्याला दाखवलं की जे सारांशाने सांगायचं तर भगवंतांनी जे संक्षेपाने ध्वनित केले त्याचेच मी विवरण केले आहे.
थांबलो मी याच्यासाठी की कोणाला जर वाटत असेल की एकदाच याच्यातनं आपली सुटका झाली का काय, तर अजून नाही झालेली. पुढे श्लोक क्रमांक 15 आहे आणि या 15 वरच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये सुद्धा माऊलींनी हा थोडासा कुंडलिनीचा विषय अजून सुरू ठेवलेला आहे. पण तो आता अर्थातच कुंडलिनी योग ज्याला शब्द आपण वापरला, तो योग आता हळूहळू या 15व्या हा जो श्लोक आहे त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये तो संपणार आहे आणि पुढे 16व्या श्लोकापासून हा जो योगी आहे, ज्या योगाचं वर्णन या 6व्या अध्यायामध्ये सुरू आहे, त्यांनी त्या योगाचा अधिकार कसा कमवायचा आहे ते सांगणं सुरुवात होणार आहे. की नाट्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नता न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अधिक खाणाऱ्याला, अधिक झोपणाऱ्याला युक्ताहार विहारस्य, हा पुढचा श्लोक आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखाः. अशा पद्धतीचं ते वर्णन 16व्या श्लोकापासून सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी युंजन एवं सदात्मानं योगी नियतमानसः शांती निर्वाण परमा मत्संस्थामध्ये गच्छति. हा जो असंप्रज्ञात समाधी प्राप्त झालेला जो योगी आहे त्याला नेमका काय मिळतं, का एवढा आग्रह या निर्विकल्प समाधीचा म्हणूया किंवा असंप्रज्ञात समाधीचा म्हणूया, त्याला नेमका काय मिळतं, तर मत्संस्थामध्ये गच्छति शांती निर्वाण परमा, त्याला तो प्राप्त होतो. हा सगळा विचार पण आता पुढच्या वाचनात करणार आहोत, कारण आज आपली वेळ झालेली आहे. पण हा श्लोक वाचून तेवढं नेहमीप्रमाणे तेवढं पुण्य मी माझ्या पत्रात पाडून घेतलं. पण ह्या श्लोकाचा अभ्यास आणि उरलेल्या ओव्यांचा आणि पुढच्या श्लोकांचा अभ्यास आपण पुढच्या वाचनात करूया. आणि आज इथे आपल्या आजच्या वाचनाला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज